स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण चॅप्टरचे इंट्रोडक्शन द लिव्हिंग वर्ल्ड पाहिलं, ज्यामध्ये आपण लिव्हिंग म्हणजे काय, कोणत्या कॅरेक्टर्सद्वारे लिव्हिंग हे आपल्याला डिफाईन करता येतात ते आपण पाहिलं. ज्यामध्ये महत्त्वाचे कॅरेक्टर्स म्हणजे मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गनायझेशन, त्यानंतर रिस्पॉन्स टू द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट अँड कॉन्शियसनेस, हे काही बेसिक कॅरेक्टर्स पाहिले की ज्याच्या आधारावर आपण त्या एखाद्या गोष्टीला लिव्हिंग असं म्हणतो. तर या पुढचा भाग आपण पाहणार आहोत या लेक्चरमध्ये. ड्यू टू बायोडायव्हर्सिटी देर आर मिलियन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द वर्ल्ड अँड वी नो देम इन अवर ओन एरिया बाय देअर लोकल नेम्स. नेचरमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता, म्हणजे ज्या काही लिव्हिंग थिंग्ज आहेत किंवा जे काही लिव्हिंग प्लांट आणि ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये आपण विविधता पाहतो. म्हणजे देअर आर नंबर ऑफ प्लांट्स अँड नंबर ऑफ ॲनिमल्स प्रेझेंट ऑन द अर्थ. मिलियन्स ऑफ प्लांट्स अँड मिलियन्स ऑफ ॲनिमल्स आर प्रेझेंट इन द वर्ल्ड. वी नो देम इन अवर ओन एरिया बाय देअर लोकल नेम्स. आणि आपण त्या प्रत्येकांना आपले आपले जे काही लोकल नावं आहेत, आपण ज्या एरियामध्ये राहत असतो त्यानुसार त्यांचे लोकल जे नावं आहेत त्यावरून त्यांना ओळखत असतो. दीज लोकल नेम्स व्हॅरी फ्रॉम प्लेस टू प्लेस. हे जे नावं आहेत हे प्लेस टू प्लेस म्हणजे जागा बदलली, एरिया बदलला की त्यांचे नावं देखील बदलतात. अँड दॅट ऑकर्स इव्हन विदिन अ कंट्री. एखाद्या देशामध्येही एखाद्या प्लांटसाठी वेगवेगळ्या नावाने ओळखता येते. अँड दॅट मे कॉजेस कन्फ्युजन. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये राहणारा व्यक्ती जर एखाद्या प्लांटला एका नावाने ओळखत असेल तर आपण जर एरिया बदलला, दुसऱ्या एरियामध्ये प्लांट तेच आहे परंतु तिथे त्या प्लांटला दुसऱ्या नावाने ओळखत असतील तर दॅट मे कॉज कन्फ्युजन. And if we didn't find ways and means to talk to each other to refer to the organisms we are talking about, आणि त्यामुळे काय होते, हे कन्फ्युजन निर्माण होत असते. Hence there is a need to standardize the naming of living organisms and for that purpose nomenclature is done. आणि हेच कन्फ्युजन टाळण्यासाठी एक काहीतरी स्टँडर्ड मेथडनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला नावं दिली गेली पाहिजेत आणि त्यामुळे नॉमेनक्लेचर ही मेथड सुरू होते. देन व्हॉट इज नॉमेनक्लेचर? द प्रोसेस बाय विच अ पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम इज नोन बाय द सेम नेम ऑल ओव्हर द वर्ल्ड. द पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम, तो एखादा पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम किंवा प्लांट आहे, इट इज नोन बाय same name all over the world and that process is called as nomenclature. What is nomenclature? The process by which a particular organism is known by the same name all over the world. मग जर पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम ऑल ओव्हर वर्ल्डवर एकाच नावाने जर ओळखल्या जात असेल तर आपल्या आपोआप ते कन्फ्युजन दूर होईल. Nomenclature is possible only when the organism is described correctly. आणि हे नॉमेनक्लेचर कधी शक्य आहे? जेव्हा तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम किंवा प्लांट हे करेक्टली डिस्क्राइब्ड असेल तर. आयडेंटिफिकेशन. द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ ऑर्गॅनिझम ऑर प्लांट इज कॉल्ड ॲज आयडेंटिफिकेशन. बरोबर आहे. द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ ऑर्गॅनिझम ऑर प्लांट. आणि जर तो ऑर्गॅनिझम आणि प्लांट हा करेक्टली आयडेंटिफाय झाला तर त्याला करेक्ट एक कॉमन नाव देता येते, ज्यामुळे कन्फ्युजन हे दूर होते. मग नॉमेनक्लेचर काय आहे? इट इज द प्रोसेस ऑफ गिविंग नेम. मग नेम कसं द्यायचं आहे? नेम शुड बी सेम ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि यासाठी मदत आपल्याला कोण करणार आहे? आयडेंटिफिकेशन ऑफ दॅट ऑर्गॅनिझम इज इम्पॉर्टंट. मग आयडेंटिफिकेशन म्हणजे का? करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द ऑर्गॅनिझम or plant is called as identification. For nomenclature, number of scientists have established procedure to assign a scientific name to
ईच नोन ऑर्गॅनिझम्स. आणि प्रॉपर नॉमेनक्लेचर देण्यासाठी जे की सायंटिस्ट आहेत, दे हॅव एस्टॅब्लिश्ड प्रोसिजर्स. त्यांनी काही प्रोसिजर ह्या डेव्हलप केलेल्या आहेत, जेणेकरून प्लांटला एका विशिष्ट मेथडद्वारे नाव दिल्या जातं आहे आणि ॲनिमल्सला त्यांच्या विशिष्ट मेथडद्वारे करेक्ट आयडेंटिफिकेशन केलं जातं आहे. आणि त्या करेक्ट आयडेंटिफिकेशनमुळं करेक्ट नॉमेनक्लेचर शक्य आहे. फॉर प्लांट्स, सायंटिफिक नेम्स आर बेस्ड ऑन agreed principles and criteria given by ICBN. What is ICBN? इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर. आता बघा, बॉटनिकल आहे म्हणजे या ठिकाणी आपण सगळे प्लांट्स हे डिस्क्राईब करतो. व्हॉट इज बॉटनी? बॉटनी इज द ब्रांच दॅट डील्स विथ स्टडी ऑफ प्लांट्स. मग प्लांट्सशी रेफर करणारी ही ब्रांच आणि बॉटनी, आणि ह्या प्लांटचे नॉमेनक्लेचर ठरवणारी जी काही इंटरनॅशनल प्रोसिजर आहे, दॅट इज इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर, ICBN. हे झालं प्लांटसाठी. अँड फॉर ॲनिमल्स इट इज ICZN, इंटरनॅशनल कोड फॉर झुऑलॉजिकल नॉमेनक्लेचर. आता झुऑलॉजी, इट इज द ब्रांच विच डील्स विथ स्टडी ऑफ ॲनिमल्स. जर आपल्याला ॲनिमल्सचं प्रॉपर नॉमेनक्लेचर किंवा आयडेंटिफिकेशन करायचं आहे, तर ज्या काही सायंटिफिक मेथड सांगितलेल्या आहेत ते कंट्रोल करणारी हेड कोण आहे? ICZN. बायोलॉजिस्ट फॉलो युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड प्रिन्सिपल टू प्रोव्हाइड सायंटिफिक नेम ऑफ ऑर्गॅनिझम्स. मग हे जे सायंटिस्ट आहेत, हे जे असे प्रिन्सिपल्स प्रिफर करतात जे की युनिव्हर्सली ऑल ओव्हर द वर्ल्ड ते ॲक्सेप्ट झाले पाहिजेत. कारण जर प्लेस टू प्लेस पुन्हा जर चेंजेस होत असतील तर अगेन द पर्पज इज अनसॉल्व्ड, कन्फ्युजन रिमेन्स सेम. त्यामुळे कन्फ्युजन होऊ नये म्हणून युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड प्रिन्सिपल्स हे प्रोव्हाइड केले जातात. मग ईच नेम हॅज 2 कंपोनंट्स. मग सायंटिफिक नेमिंगमध्ये जे नाव दिले जातात त्यामध्ये 2 कंपोनंट महत्त्वाचे आहेत. दॅट इज वन इज जेनेरिक नेम अँड सेकंड वन इज स्पेसिफिक इपिथेट, EPITHET. This system of providing a name with 2 components is called as binomial nomenclature. मग अशी मेथड ज्याच्यामध्ये जेनेरिक नेम आणि स्पेसिज नेम या 2 गोष्टींचा वापर केला जातो त्या मेथडला बायनॉमियल नॉमेनक्लेचर असं म्हटलं जातं. आता बायनॉमियल नॉमेनक्लेचर बघू आपण. This naming system was given by Carolus Linnaeus. बायनॉमियल नॉमेनक्लेचर मेथडचा शोध पहिल्यांदा कॅरोलस लिनॅइयस या सायंटिस्टने लावला. एक्झाम्पल मँगो. आता ज्याला आपण लोकल नेममध्ये मँगो म्हणतो त्याचं सायंटिफिक नेम काय आहे? तर मँगीफेरा इंडिका. यापैकी मँगीफेरा जे पहिलं नाव आहे दॅट इज जीनस नेम and indica is the species name. Other universal rules of nomenclature are. मग आता ह्या बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये जे काही रूल्स आहेत ते म्हणजे नंबर 1, बायोलॉजिकल नेम्स आर जनरली इन लॅटिन अँड दे आर रिटन इन इटॅलिक्स. बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर हे लॅटिन भाषेत आहेत, परंतु लिहिण्यासाठी जी लँग्वेज वापरतात ती आहे इटॅलिक्स. Irrespective of their origin, they are derived from Latin. The first word in biological name represent genus, while the second component of the biological name denotes specific epithet. आता नावावरून बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे ज्याच्यामध्ये बाय 2 नावांचा त्यामध्ये उल्लेख आहे. तर म्हणजे पहिलं वर्ड आहे ते आहे जीनस नेम आणि सेकंड जे आहे ते आहे स्पेसीज म्हणजे 2, दॅट इज बायनॉमियल. मग ह्याचं थर्ड रूल काय आहे? वेन इट इज हँड रिटन दे आर सेपरेटली अंडरलाइन्ड. जर हाताने लिहिलेलं नाव आहे मँगीफेरा इंडिका तर त्याला मँगीफेरा आणि इंडिका या दोन्ही जे शब्द आहेत त्यांना सेपरेटली अंडरलाईन करायचं आहे. ऑर इट दे आर प्रिंटेड इन इटॅलिक्स टू इंडिकेट देअर लॅटिन ओरिजिन. आणि जर प्रिंटेड आहे तर
फॉन्ट वापरताना इटॅलिक्स यामध्ये ते लिहिलं जातं. 4th रूल, फर्स्ट वर्ड स्टार्ट्स विथ कॅपिटल लेटर while second or the species name start with small letter. चौथा महत्त्वाचा रूल आहे, फर्स्ट लेटर जे की जीनसचं नाव आहे ते कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं असतं आणि सेकंड जे स्पेसीजचं नाव आहे ते स्मॉल लेटरने स्टार्ट केलं जातं आहे. म्हणून बघा, मँगीफेरा इंडिका हे लिहित असताना यम कॅपिटल आहे, जीनस नाव आहे, तर इंडिका हे स्पेसीजचं नाव आहे आणि त्याच्यामुळं ते स्मॉल लेटरने लिहिल्या गेलं. नेम ऑफ ऑथर appears आफ्टर द स्पेसिफिक इपिथेट अँड रिटर्न इन ॲन ॲब्रिव्हेटेड फॉर्म. जर या बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्येच ऑथरचाही उल्लेख जर करायचा असेल तर ऑथरचं हे नाव स्पीसीसच्या नावानंतर लिहिल्या जातं आहे अँड दॅट इज रिटर्न इन ॲब्रिव्हेटेड फॉर्म. ॲब्रिव्हेशन म्हणजे शॉर्टकट फॉर्ममध्ये लिहिल्या जाते. एक्झाम्पल, मँगीफेरा इंडिका लीन. आता यामध्ये मँगीफेरा हे जीनसचं नाव आहे, इंडिका हे स्पीसीजचं नाव आहे, तर लीन म्हणजे इट इज द नेम ऑफ ऑथर आणि लेटर वापरत असताना स्टार्ट लेटर हे आपल्याला कॅपिटल वापरायचं आहे, परंतु लिनियायस असं पूर्ण नाव न लिहिता ॲब्रिव्हेटेड फॉर्ममध्ये लिहिलं गेलं आहे अँड दॅट इज लीन. म्हणजे हे नाव शोधून काढणारा जो पहिला ऑथर किंवा सायंटिस्ट आहे त्याचं नाव आहे लिनियायस. मग ते इथं आपल्याला ॲब्रिव्हेशनमध्ये लिहायचं आहे, शॉर्टकटमध्ये लिहायचं आहे, म्हणून त्याला आपण लिहिलं लीन. आणि म्हणून आता मँगोचं जर आपल्याला पूर्ण बायनॉमियल नॉमेनक्लेचरनुसार जर नाव लिहायचं असेल तर दॅट इज मँगीफेरा इंडिका लीन. मँगीफेरा जीनस नाव, इंडिका स्पीसीज नाव, तर लीन हे झालं त्या ऑथरचं किंवा सायंटिस्टचं नाव. या पद्धतीने बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये महत्त्वाचे 4 मुद्दे आपण पाहिले. पहिला जो मुद्दा होता त्यामध्ये द वर्ड्स आर डिराइव्ड फ्रॉम लॅटिन अँड दे आर रिटन इन इटॅलिक्स. सेकंड होता इन द सायंटिफिक नेम देअर शुड बी 2 कंपोनंट्स. पहिलं जीनस नेम, सेकंड स्पीसीज नेम. थर्ड वन जे आहे, इफ दे आर हँड रिटन दे आर सेपरेटली अंडरलाईन. त्यांचं अंडरलाईन हे सेपरेटली केलं जातं अँड इफ दे आर प्रिंटेड यूज इटॅलिक्स. त्याच्यानंतर चौथा जो पॉईंट होता, जे 2 नावं आहेत त्यापैकी पहिलं नाव म्हणजे जीनस कॅपिटल लेटरने स्टार्ट होतं आहे, तर सेकंड स्पीसीज नेम जे की स्मॉल लेटरने स्टार्ट होतं आहे. अशा पद्धतीने दिस इज बायनॉमियल नॉमेनक्लेचर. तर ह्या नोट्स लिहायच्या आहेत तुम्हाला आणि त्याच्यानंतर व्यवस्थित वाचा त्या नोट्स. ओके, थँक्यू.